गुड मॉर्निंग स्टुडंट. तर आज आपण हायड्रोपोनिक फार्मिंग म्हणजे काय त्याबद्दल पाहणार आहोत. हायड्रोपोनिक फार्मिंग म्हणजे शेती करायची पण ती मातीशिवाय, पाण्यामध्ये आपण ते जे काही वनस्पती उगवायची आहे, पिकं उगवायची आहे ते पाण्यात उगवायचे. तर मी ही मेथी जी आहे, ही मेथी सगळ्यात पहिले काय केलं, रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालून ठेवली. भिजू घालून ठेवल्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी काय झाले, छोटे छोटे कोंब आले. कोंब आल्यानंतर ती ओल्या एका कापडामध्ये परत रात्रभर ठेवल्या. नंतर दुसऱ्या दिवशी ती जी कोंब होती, अंकुर होती, ती मोठी झाली. त्याच्यानंतर परत मी काय केलं, मग एक जाडीचं भांडं घेतलं. त्या जाडीच्या भांड्यामध्ये ती अंकुरित मेथी ठेवल्यानंतर तिथे त्या अंकुरित मेथीची जी काही मुळं होते ते मुळं त्या जाडीतून खाली आली आणि वर त्याचे ते छोटे छोटे अंकुर आले. त्याच्यानंतर ती जाडी एका पाण्याने भरलेल्या पातेल्याच्या वर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये रोज वाढ होत गेली. आणि काय झालं की त्याची जी मुळं आहेत ते पाण्याच्या दिशेने, कारण की मुळं हे नेहमी जिओट्रॉपिक आणि हायड्रोट्रॉपिक मुवमेंट करत असतात, म्हणजे जमिनीच्या खालच्या दिशेने किंवा ते पाण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतात. म्हणून ते खाली गेले आणि त्याचे अंकुर वर आले. वर आल्यानंतर काय केलं, त्या जाळीमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या पातेल्यातलं पाणी दर 2 दिवसांनी मी बदलवत गेल्यानंतर त्यांना त्या पाण्यातून मिळणारं जे काही हायड्रोजन, H2O आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण जे पाण्यामध्ये असते, H2O, त्याच्यातून ऑक्सिजन मिळत गेलं. आणि उन्हात ठेवल्यामुळे त्याला सनलाईट म्हणजे क्लोरोफिल म्हणजे फोटोसिंथेसिस व्हायला त्याला काय मिळत गेली, वेळ मिळत गेली. आणि अशा पद्धतीने इथे मातीविरहित शेती तयार झाली. बघा, खूप सुंदर असे मुळं आहेत आणि आपण बघू शकतो की इथे सुंदर अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे. परंतु मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते इथे की आपण जेव्हा शेतीमध्ये झाड लावत असतो तर शेंगवर्गीय वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींना शेंगा येतात त्या शेंगवर्गीय वनस्पतींच्या मुळांमध्ये गुठळ्या तयार झालेल्या असतात. कारण की त्या गुठळ्यांमध्ये रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव काय करत असतात, सहचारी जीवन पद्धतीने म्हणजे तिथे जीवन जगत असतात. म्हणजे त्यांना वनस्पतींना जे काही नत्रयुक्त पदार्थ किंवा नायट्रोजनयुक्त पदार्थ जे पाहिजे आहे, हे जे वनस्पती असतात हे वनस्पती त्या रायझोबियमच्या माध्यमातून घेत असतात. आणि रायझोबियमला जी काही कार्बोहायड्रेट म्हणजे एनर्जी पाहिजे असते ते वनस्पती देत असतो. परंतु इथे जेव्हा हायड्रोपोनिक पद्धतीने शेती करतो तेव्हा त्या शेंगवर्गीय वनस्पतीच्या मुळांमध्ये गुठळ्या तयार होत नाही. तर आपण इथे इथलं एक वनस्पतीचं मूळ पाहू. बघा, या मुळांमध्ये कुठेही गाठ निर्माण झालेली दिसत नाही, कुठेच नाही. म्हणजे इथे या वनस्पतीच्या मुळामध्ये बघू शकता, इथे कुठेच गाठ निर्माण झालेली दिसत नाही आहे. कारण की इथे जमिनीतील असणारे जे रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया आहे याच्यामध्ये त्यांनी इथे एंट्री केलेली नाही आहे. तर मग ही दुसरी मेथी आहे बघा, ही जी जमिनीत वाढलेली आहे, ही जमिनीत वाढलेली मेथी आहे. तर या मेथीच्या मुळांवर मात्र तुम्हाला बघा छोट्या छोट्या गुठळ्या झालेल्या दिसत आहेत. बघू शकता, ह्या गुठळ्या आहेत, स्पष्टपणे इथे दिसत आहेत. या मेथीला ज्या आहेत त्या गुठळ्या तुम्हाला दिसत आहेत, छोट्या छोट्या गुठळ्या आहेत. हे जमिनीतील मेथीचं झाड आहे आणि हे जे रायझोबियम आहे, बॅक्टेरिया, या मुळांमध्ये आलेले आहेत, गाठींमध्ये आलेले आहेत. तर याच्याने काय होत आहे, आपली जमीन जी असते सुपीक असते, त्या सुपीक जमिनीमध्ये हे रायझोबियम असतात. बघा, दुसरं एक मूळ बघू, याच्याही मुळामध्ये गाठी तयार झालेल्या आहेत
आणि हे जे मेथीचं झाड आहे हे जमिनीमध्ये उगवलेलं आहे. आणि हे जे झाड आहे हे मेथीचं झाड जमिनीमध्ये उगवल्यामुळे इथे गुठळ्या तयार झालेल्या आहेत. परंतु जे इथे पाण्यात तयार झालेलं झाड आहे त्या झाडाच्या मुळांमध्ये कुठेही तुम्हाला गुठळ्या आढळून येत नाही. इथे गुठळ्या तुम्हाला कुठेच दिसणार नाही स्पष्टपणे बघितलं तरी पण. म्हणजे याचा अर्थ हे होत असतो की जमिनीमध्ये वनस्पती, शेंगवर्गीय वनस्पती जेव्हा लागतात तेव्हा तिथे काय तयार होत असते, सहजीवन पद्धतीने रायझोबियम त्या रूट नोडल्समध्ये येत असतात आणि एकमेकाला पोषण देऊन दोघंही एकमेक जगत असतात. परंतु हायड्रोपोनिक पद्धतसुद्धा खूप चांगली आहे. ज्यांच्याकडे शेती नाही आहे, आपण आपल्या घरी जे काही छोट्या छोट्या वनस्पती आहे, जशी मेथी आहे, पालक आहे, सांबार आहे, कांदा आहे, लसूण आहे, अशा छोट्या छोट्या वनस्पती आपण आपल्या घरी बगीच्यामध्ये किंवा कुंड्यांमध्ये किंवा पातेल्यांमध्ये उगवून ते आपण खाण्यासाठी वापरू शकतो. तर अशा पद्धतीने माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगाल. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप मनपूर्वक धन्यवाद.